नंदुरबार जिल्ह्यातील चारही नगरपालिकांच्या रणधुमाळीला आता सुरुवात झाली आहे। खऱ्या अर्थाने अनेक पक्षांकडून आपले उमेदवार जे ते रिंगणात उतरवायला सुरुवात झालेली आहे। मी सध्या नवापूर नगर परिषदेच्या या सगळ्या परिसरामध्ये आहे आणि एकंदरीत सगळी नवापूरची परिस्थिती जी इथे आपण जाणून घेऊयात। खरं तर नवापूर नगर परिषद जी ती 1983 ची सगळ्यात जुनी नगरपालिका आहे आणि हे सगळे या नंदुरबार नगरपालिकेतले सगळे नागरिक आपण या ठिकाणी पाहू शकतो। खरं तर गुजरात राज्याच्या सीमेला लागून असलेली ही पहिलीच नगर परिषद आहे। 2017 ची जर आपण परिस्थिती बघितली तर 10 प्रभाग या ठिकाणी होते। 20 नगरसेवक आणि एक लोकनियुक्त नगराध्यक्ष यातून निवडून मात्र एक वार्ड जो होतो, एक प्रभाग जो होतो सध्या वाढलेला आहे आणि यावेळी जे होते 11 प्रभाग आणि 23 नगरसेवक जे ते यातून निवडणार आहेत। निवडणुकीला सुरुवात झाली आहे, रणधुमाळी सुरू झाली आहे। पक्षांकडनं त्या कार्यकर्त्यांचे काम जे सुरू झालेले आहेत। काही नागरिक आपल्या सोबत आहेत, आपण जाणून घेणार आहोत। काय सांगाल? खरं तर आता सुरुवात झालेली आहे, काय नेमक्या या नगरपालिकेच्या समस्या आहेत? नवापूरच्या अनेक वर्षांपासून काँग्रेसची या ठिकाणी सत्ता राहिलेली आहे। एकंदरीत वर्षानुवर्ष नवापूर नगरपालिकेमध्ये म्हणजे स्वतंत्र भारतापासून म्हटलं आणि गुजरात महाराष्ट्र वेगळं झाल्यानंतर नवापूरमध्ये काँग्रेसने नगरपालिकेमध्ये सत्ता स्थापन केलेली आणि त्यांच्याच वर्षच होतं। पण जर नागरिकांना हवा तसा विकास या ठिकाणी झालेला नाहीये, जेवढा विकास पाहिजे होता। जसं का तरुणांसाठी एक भव्य दिव्य क्रिकेट ग्राउंड हवं होतं, ते झालेले नाहीये। या ठिकाणी ग्रामीण भागातून जे विद्यार्थी येतात त्यांच्यासाठी एक ई लायब्ररी, जी मोठी लायब्ररी पाहिजे होती, एमपीएससी यूपीएससी अभ्यासक्रम त्या ठिकाणी ते करू शकतील अशा प्रकारे विकास व्हायला पाहिजे। रस्त्यांचा विकास आहे, पथदिवे आहेत, लाईट आहे, आरोग्याच्या विषयामध्ये आहे। त्यानंतर इथं बाजूला गुजरात आहे, त्या ठिकाणी मोदी हॉस्पिटलमध्ये तुम्ही जर कालचा जर त्यांचा रेकॉर्ड बघितला तर नवापुरातील लहान लहान बालक त्या ठिकाणी आटपण ऍडमिट आहेत। धुळीचे साम्राज्य मोठ्या प्रमाणामध्ये या नवापूर शहरामध्ये आहे, म्हणून यावेळेस नक्कीच परिवर्तन घडणार। त्यानंतर गुजरातला लागून नवापूर असल्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा या नवापूर तालुक्यामध्ये कुठेच नाहीये। म्हणजे ग्रामीण मध्ये म्हटलं, खांडबारा म्हटलं, विसारवाडी म्हटलं आणि नवापूर शहर म्हटलं, आजपर्यंत एक अश्वरूढ पुतळा छत्रपती शिवाजी महाराजांच्या 50 वर्षामध्ये हे लोक बसवू शकले नाही, तर हे लोक येणाऱ्या 5 वर्षामध्ये काय विकास करतील अशी नक्कीच आपण बघू शकतो। अनेक समस्या काय, नेमक्या प्रमुख समस्या काय आहेत? मी काय म्हणून मतदान करणार? आता 2025 मध्ये आपल्याला पिण्याचं पाणी, खुली गटरे, हॉस्पिटल आणि रोड हे समस्या म्हणजे एकदम बेसिक समस्या आहे आणि त्याच्या काही पण सोल्युशन नाही आमच्या नगरपालिकाकडे। आता 2017 पासून काँग्रेसची सत्ता होती, 5 वर्ष सोडून द्या। त्यानंतर काँग्रेसचे नगरसेवक जे पण होते त्यांना लोकांनी निवडून दिलं होतं आणि त्यांच्यामधून त्यांचं कर्तव्य होतं की 3 वर्ष सरकारी नगरपालिका होऊन गेली होती, तर त्यांचं कर्तव्य होतं की तुम्ही लोकांकडे लक्ष द्या, कारण की त्यांनी तुम्हाला त्यांचे किमती मत देऊन निवडून दिले। प्रमुख समस्या काय, कशा पद्धतीने मतदान करणार आहात? आता प्रमुख समस्या तर तेच आहे। आम्ही विधानसभेमध्ये पण पूर्ण नवापूरने भरतगावीतला वोटिंग केलं होतं, कारण की गव्हर्नमेंट नसेल, नगरपालिका नसेल, भरतगावीत असतो। भरतगावी पाण्यातून, गटरीतून सगळे सोल्युशन काढून देतो। मग नवापूरचं आता ठरलंय की भरतगावीतला द्यायचंय आणि भरतगावीत तर्फे आता जयवंत जाधव आहे। भरतगावी ते एसटी मध्ये येतात, म्हणून त्यांचे पीए स्वतः भरतगावीत ओबीसी सीट वरून लढत आहे आता नगरपालिकामध्ये। काय सांगाल? अनेक समस्या देखील आहेत या नगरपालिकेमध्ये। अनेक वर्षांपासून या ठिकाणी रस्त्यांच्या समस्या जसे तसं पाहायला मिळत आहेत, काय सांगाल? नवापूर शहर गुजरातला लागून असल्यामुळे खरं तर गुजरातच्या धर्तीवर इथे ज्या सुविधा उपलब्ध झाल्या पाहिजेत, त्याच्या मूलभूत सुविधा, रस्ते असतील, गटार असतील, शुद्ध पाणी असेल, पिण्याच्या पाण्याची गंभीर समस्या आहे। इथे वर्षानुवर्ष काँग्रेसने सत्ता भोगली आहे। यांच्या विरोधात राष्ट्रवादी असेल, शरद पवार गट असो, अजित पवार गट असो, हे त्यावेळेस एकत्र होते, आता वेगळे झालेत। परंतु हे जे काँग्रेस आणि राष्ट्रवादीची एकूणच सत्ता होती इथे, त्यामुळे इथे कोणत्याही प्रकारचा या लोकांनी विकास केला नाही। आज तुम्ही रस्त्याची काय नेमका विकास केला पाहिजे, काय आपल्या दृष्टीने? मूलभूत सुविधा मिळाल्या तरी नागरिक सुखी राहतात। इथे मूलभूत सुविधा नसल्यामुळे विरोधात आता विस्थापितांची लढाई सुरू झालेली आहे। एकूणच शहरामध्ये तुम्ही आलेले असताना, तुम्ही साम टीव्ही मधून तुम्ही प्रति आलेत, तर तुम्ही कमीत कमी शहरामध्ये जाऊन एक फेरफटका मारावा आणि शहराची अवस्था बघावी, एवढी दयनीय करून ठेवलेली आहे। त्याच्यामुळे नागरिकांचा रोष संपूर्ण या सत्ताधारी आणि विरोधकांच्या विरोधात आहे। यांनी सत्ता भोगली आहे, काँग्रेस आणि राष्ट्रवादीने, त्याच्यामुळे यांच्या विरोधात पूर्ण आक्रोश नवापूर शहरामध्ये आहे।
काय नगराध्यक्ष काय असला कसा असला पाहिजे, काय त्यांनी कामं केली पाहिजे, काय वाटतं आपल्याला? नगराध्यक्ष असा असला पाहिजे की नवापूर शहरामध्ये आतापर्यंत आझादीनंतर जे सांस्कृतिक कलंक आहे ते कलंक मिटवले पाहिजे. तिकडून म्हटले जाते की नवापूर तालुका हा उत्तर महाराष्ट्रातला शेवटला तालुका. आम्ही इथे उभे राहून म्हणतोय की नवापूर तालुका हा उत्तर महाराष्ट्रातला पहिला तालुका. जर हा पहिला तालुका असेल, शिवाजी महाराजांनी इथून जर सुरतेवरती सवारी केली होती तर इथून तुम्ही गेले ना सुरत पर्यंत सगळीकडे शिवाजी महाराजांचे स्मारक बनलेले आहे. शिवाजी महाराज हे नवापूर नव्हे तर अवघ्या पूर्ण महाराष्ट्रातले आराध्य दैवत आहे. तर आराध्य दैवत असल्यामुळे तुम्ही पूर्ण महाराष्ट्रात तुम्ही बघून घ्या, तुम्ही सारा लेखाजोखा काढून घ्या. साऱ्या महाराष्ट्रामध्ये साऱ्या तालुक्यामध्ये जर शिवाजी महाराजांची प्रतिमा असेल आणि साऱ्या महाराष्ट्रामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये बाबासाहेब आंबेडकरांची पूर्ण कृती स्थानिक मुद्दे काय असले पाहिजे? स्थानिक मुद्दे म्हणतोय, सांस्कृतिक कलंक आधी तर नगराध्यक्षांनी मिटवला पाहिजे. जर पूर्णकृती पुतळा होत नसेल, 1983 पासून स्थापना झालेली आहे बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यांची. इथं आदिवासी बहुल एरिया असून सुद्धा बिरसा मुंडांना अजूनपर्यंत कुठेतरी न्याय दिला. फक्त बिरसा मुंडांचा विषय घेऊन आपण आदिवासी दिन साजरा करू हे कितपत चालणार आहे? दुसरा विषय आहे इथं उपजिल्हा रुग्णालय. उपजिल्हा रुग्णालय टायटल कोणाला दिले जातं? उपजिल्हा रुग्णालय म्हणजे काय? जिल्ह्यातील सर्वात दुसऱ्या क्रमांकाचं रुग्णालय आहे. त्या रुग्णालयामध्ये आज मूलभूत सुविधा नाहीये. त्या सुविधेसाठी आज आपल्याला गुजरातमध्ये जावं लागतं. साधे तिथं गायनेकोलॉजिस्ट नाही, MD नाही, पूर्ण वेळ काही आपले डिलिव्हरी करणारे एनेस्थीसिया नाही. त्याच्यामुळे सगळी सुविधा असून सुद्धा तिकडे गुजरातमध्ये जावं लागतं. प्रायव्हेट दवाखान्यामध्ये गरिबांना जावं लागतं. 1-1 लाख रुपये डिलिव्हरीसाठी लागतो. मूलभूत सुविधा म्हणजे इथं रक्ताचा पुरवठा आपण पूर्ण करू शकत नाही. कारण हा जो भाग आहे आदिवासी भाग हा सिकल सेलच्या प्रभावाने आहे. आता याच महिन्यामध्ये बघा, आता थंडीमध्ये किती लोकांना रक्त लागणार आहे. तर रक्तासाठी जागृती सगळ्यात आधी तर आरोग्याचा विषय केला पाहिजे, शैक्षणिक विषय केला पाहिजे. शैक्षणिक विषयामध्ये आज आपले सगळे तिकडे उत्तर महाराष्ट्रामध्ये, पश्चिम महाराष्ट्रामध्ये आणि विदर्भात जात आहे. इथे आपल्या लोकांना कधी न्याय मिळणार आहे? मूलभूत सुविधा तेव्हा आपण उभी करू शकू जेव्हा कोणीतरी असा एज्युकेटेड माणूस, जसा शिक्षित उमेदवार असला पाहिजे, शिक्षित उमेदवार देण्यात येईल, जसा काँग्रेस पार्टीने दिलेला आहे आपला दीपू सर हे सगळं भौगोलिक दृष्टीने जाणून इथले भूमिपुत्र आहेत आणि ते कोणाच्या घराचे मॅनेजर नाहीत, ते एक संस्था चालक आहेत. ते सुसंस्कृत एक उमेदवार काँग्रेसने दिलेला. काय वाटतं मागच्या वेळेस देखील आश्वासन काही दिले गेले होते, ते पूर्ण झालेत का? आता काही आश्वासन अजून पूर्ण होतील का? देखो, पार्टी तो कोई भी जीत के आएंगे, अपनों को पार्टी से कोई लेना देना नहीं. आदमी की नीयत होना काम करने. पार्टी तो कांग्रेस भी आएंगे, राष्ट्रवादी भी आएंगे, सब आएंगे जी, लेकिन आदमी की नीयत चाहिए कि जो काम कर सके. आज नवापुर के रोडों के हाल देख लो, धूल मुक्त तो नवापुर करना चाहिए. नवापुर आज धूल देख लो, हर एरिया में, हर गली में. ये देखो, मेन चौराहा है, इसका एक बार वीडियो लो, ये कितना धूल उड़ रहा है नवापुर के अंदर, खड्डे ये सब है. ये कौन करेगा? अभी हमारे नगर अध्यक्ष खलील रज्जाक खाटिक नगर अध्यक्ष में खड़े रहने वाले, इंशाल्लाह कुछ ना कुछ काम करके देंगे. और दूसरी बात रही हमारे वार्ड की, तो वो पहले नगर सेवक जीत के आए थे. आज मैं तुम्हारे को खाना पेट भर के खिला दूं और उसके बाद तुम खाना खाने के बाद तुम्हारे को मैं फिर से एक थाली ला के दूं कि सर खाइए आप, तो आप क्या बोलेंगे? नहीं यार, अब तो पेट भर गया. ज़्यादा खाएंगे तो तकलीफ हो जाएगी. अब लोग बोरिंग कर रहे नवापुर के अंदर, और नवापुर में 5 साल पहले ही खलील रज्जाक खाटिक हमारे नगर सेवक ने बोरिंग कर दिया. जो नगर सेवक होकर लोगों तक पहुंच रहा है, जो नगर सेवक होकर लोगों के काम कर रहा है. गड़ी के अंदर कोई ब्लॉक नहीं था, सब धूल मिट्टी रहती थी. गड़ी बाग के अंदर कोई ब्लॉक नहीं था, कुछ नहीं था. वहाँ ब्लॉक लगाने का काम हमारे नगर सेवक ने किया. जो नगर सेवक बन के ये सब कर सकता है, तो आज वो नगर अध्यक्ष की सीट पे खड़ा है, तो लोगों का काम है उसको सपोर्ट करना. तत्कालीन उकाई बंधारा ज्या वेळेस झाला होता त्यावेळेस करार झाला होता की नवापूर महाराष्ट्राला एवढं TMC पाणी राखीव देण्यात आलेलं आहे. आजपर्यंत कोणत्याही महाराष्ट्र शासन किंवा नवापूर नगरपालिका किंवा कोणत्याही नेत्याने आजपर्यंत ते पाणी उपसा इथं आणण्यासाठी आजपर्यंत प्रयत्न केलेला नाही. आणि इथं एवढं आपलं पाणी जर राखीव तिथं वाहून जात आहे समुद्रामध्ये, तर आपल्या लोकांनी, नगराध्यक्षांनी आणि आपल्या लोकांनी असा नगराध्यक्ष हवा की तो पाणी आपल्या हक्काचं पाणी नवापूर तालुक्यासाठी, महाराष्ट्राच्या हक्कासाठी आणलं पाहिजे. राहिला विषय भरतदादा माणिकराव गावित यांनी जेव्हा आव्हान केलंय जनतेला, नवापूरच्या जनतेला भावनिक रीतीने, आमचा स्थानिक नेता आम्ही त्याला मानतो, पण दादा मागच्या 2017ला तुमच्या सांगितल्याप्रमाणे बहुमताने तुम्हाला निवडून आणलं होतं. तुमचे सारे नगरसेवक होते,
ते नगरसेवक सुद्धा तुमचे झाले नाही आणि तुमची किती ते दूरदृष्टीता आहे ते आज आम्ही पाहत आहोत। काँग्रेस पार्टी आज जी काँग्रेस पार्टी विचार करत आहे शिरीषदादांच्या नेतृत्वामध्ये, ती काँग्रेस पार्टी एज्युकेटेड लोकांना घेऊन चाललेली आहे। नक्कीच आपण अनेक दुसऱ्या पण प्रतिक्रिया जाणून घेऊयात। काय सांगाल एकंदरीत ही सगळी परिस्थिती आहे, समस्यांच्या अनेक समस्या ज्या आहेत त्या जैसे बघा सांगायला तर परेशानी बोल सकते हैं बोलने को, लेकिन मेन प्रॉब्लम क्या है, जब तक तुम 3 साल थे आमदार कांग्रेस का, यहाँ पर 3 साल में नगर सेवक कोई भी एक्टिव नहीं था, तो काम भरत गावित क्यों करता था? नवापुर की जनता को पता है कि हर वो काम जो गवर्नमेंट से नहीं होता था, पर्सनल खर्चे से, पर्सनल मेहनत से भरत गावित करता था। तो आज नवापुर की जनता को उसका रिटर्न गिफ्ट देना है भरत गावित को कि आप अपना कैंडिडेट दीजिए, क्योंकि कुछ भी परेशानी होती है कोई नगर पालिका के सीओ के पास नहीं जाते और भरत गावित के पास जाते। अनेक आपण प्रतिक्रिया जाणून घेऊया। समस्या जैसे ते आहेत, हा नवीन दूरदृष्टीचा नेता हवा आहे, नवीन नगराध्यक्षासाठी खरं तर निवडणूक होते। काय शेवटची प्रतिक्रिया आपली? येणाऱ्या 2 दिवसामध्ये समजेल। भारतीय जनता पार्टी ही निर्णायक भूमिका घेणार आहे आणि एक नवीन चेहरा, आणि तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे जे विजन आहे विकासाच्या, तेच नवापूर शहरामध्ये राबवलं जाईल 100% ही मला खात्री आहे। आणि मी आश्वस्त करू इच्छितो नवापूरकरांना नक्कीच विकास होणार आहे नवापूर शहराचा, आणि नवापूर शहरातील जनता सुज्ञ आहे आणि त्यांना माहिती आहे वर्षानुवर्ष काँग्रेसने तिथे राज्य केलेले आहे, म्हणून यावेळेस भारतीय जनता पार्टीचा नवापूर नगर परिषद जे ते अनेक वर्षांपासून काँग्रेसचा जो तो हा बालेकिल्ला या ठिकाणी असलेला आहे। विद्यमान आमदार असतील किंवा माजी आमदार असतील त्यांची प्रतिष्ठा देखील या ठिकाणी पाळायला लागली आहे। मोठ्या प्रमाणात मतदान जो तो अनेक समस्यांच्या पाळा या ठिकाणी मांडताना आपल्याला पाहायला मिळतंय। सर्वसामान्य नागरिक जे ते नेमका आता कौल जे कोणाच्या बाजूने देतील हे पाहणं देखील अतिशय महत्त्वाचं असणार आहे। सागर निकोळे, साम टीव्ही न्यूज, नवापूर, नंदुरबार। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।